जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. वर्धा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये दिला जाणाऱ्या आहाराबाबतची जी आहे चौकशी करण्याकरिता आज आपण जनसंग्रामच्या माध्यमातून थेट शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत आणि या रुग्णांना दिला जाणारा हा पोषक आहार हा नेमका खरंच पोषक आहे की घातक आहे की त्यात आलेली घट आहे हे आपल्याला आता बघण्यासारखं राहणार आहे. त्यामुळे आता पुढच्या प्रवासात नेमकं काय घडतं चला आता आपण बघूया. नमस्कार, मी पलाश उमाटे जनसंग्राम न्यूजच्या विशेष भागामध्ये आज आपलं स्वागत करतो आहे. आज आपण सरकारी दवाखान्याच्या स्त्री रुग्ण विभागात प्रसूतीपूर्व विभाग आणि प्रसूती पश्चात विभागामध्ये आलेलो आहोत. नेमकं यांना देण्यात आलेला आहार हा कुठल्या दर्जाचा असतो आणि काय आहे याबाबतची आपण विचारणा इथे करणार आहोत. रुग्णालयामध्ये आपल्याला जो काही आहार प्रोव्हाइड केला जातो आहे हा आहार योग्य मिळतो आहे का? तुम्हाला सकाळीपासून सायंकाळपर्यंत काय काय मिळतं तेवढं सांगा. सकाळी 8 वाजता चाय मिळतात. 9 ते 9:30च्या दरम्यानमध्ये पोहे, मोठ आणि दूध येतात आणि मग 12 ते 12:30च्या दरम्यानमध्ये जेवण भेटतात आणि नंतर एकच अंड मिळतात. ते बी एक दिवस बाद करून बुधवारी मिळालं, काल नाही मिळालं, आज मिळालं. आणि दुपारी 4 वाजता चाय येतात, आज आलाच नाही. आणि मग सायंकाळी 7 वाजता जेवण येतात. वरण भात, पोळी भाजी, नंतर मग बस एवढंच येतात. आणि ते शेंगदाण्याचे लाडू म्हणतात ते एकच दिवस मिळाला, नंतर मिळालंच नाही. आणि फळ एक दिवस सोमवारी केळ मिळालं आणि एक पोपईची चिरी मिळाली, तेव्हापासून काहीच नाही. बरं, मला एक सांगा, तुम्हाला जो सकाळचा जो नाश्ता दिला जातो त्यात फक्त नाश्त्यामध्ये फक्त पोहे आणि पोहा, मोठ, चणे असं म्हणजे डेलीसाठी पोहा राहतात. सकाळी फळं दिले जातात का तुम्हाला? सकाळी ते एकच दिवस दिलं. एकच दिवस दिलं? किती देतात? एकच केळ देतात. एकच केळ दिलं? वास्तविकता तुम्हाला याच्यामध्ये रोज सकाळी दूध आणि फळं द्यायला पाहिजे, ते पण 2. दूध देतात, रोज दूध देतात, पण फळ नाही देत. फळ एकच दिवस दिलं. आता तुम्ही गर्भवती स्त्री असल्यामुळे तुम्हाला जे आहे अंड मिळायला पाहिजे रोज सकाळी. पण सकाळी अंड मिळते का? रोज नाही मिळत, एक दिवस बाद करून मिळतात. सकाळी मिळते का? सकाळी दुपारी तर मिळालंच. दुपारी नाही, सकाळी नाही मिळतात, 12च्या दरम्यान मिळतात जेवणासोबत. जेवणामध्ये काय काय असतं? वरण भात, भाजी, पोळी. भाजी सोबत सॅलड वगैरे कधी मिळालं आहे का? काकडीच मिळते फक्त. बरं, सायंकाळी 7 वाजता तुम्ही म्हटलं 4 वाजता तुम्हाला चहा नाश्ता दिला जातो. सायंकाळी फक्त चाय येतात 4 वाजता, नंतर काहीच नाही. मग 7 वाजता जेवण. म्हणजे सायंकाळी तुम्हाला फळ दिलं जात नाही? फळ दिले जात नाही. अंडी पण नाही. अंडी पण दिलं जात नाही? नाही. बरं, रात्री मग सर्व जेवण मिळतं? रात्री 7 वाजता जेवण दिल्याच्या नंतर मग काहीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चाय येतात फक्त. मग दूध सायंकाळी? दूध देतात. सायंकाळी दूध दिलं जातं? दूध 2 टाइम देतात, पण अंडे एकच टाइम देतात, ते बी एक दिवस भात करून. पोळ्या किती मिळतात? पोळ्या 2 चपात्या. 2च मिळते पोळ्या? हो, 2 चपात्या, थोडं भात आणि वरण भाजी. किती रोटी मिलती आपको? 2 मिळते. क्यों? ज्यादा मांगे तो देते नहीं क्या? नाही देते ज्यादा मागे. तर एखादी पेशंट अर्जंट असलं, मागितली का नाही, डबा नाही आला का काही म्हटलं तर नाही. 2 पोळ्यामध्ये भूक जाते का तुमची? नाही जात, पण आता नाही इलाजामुळे घ्यावंच लागतात. ताई, आपल्याला जे जेवण दिलं जातं आहे किंवा जे हॉस्पिटलच्या माध्यमातून जे काही अन्न पुरवठा केला जातो आहे, काय काय मिळतं आणि कसं प्रकारे मिळतं तुम्हाला? वरण भात, भाजी, पोळी आम्हाला मिळतं. कधी अंडे, कधी दूध, असं रोज मिळतं. रोज मिळते? कधी अंडे आणि कधी दूध मिळतं? टायमिंग काय असतं? टायमिंग सकाळी काय मिळतं तुम्हाला? सकाळी दूध, वरण भात, भाजी, पोळी. सकाळी 9 वाजता काय मिळतं तुम्हाला? नाश्ता, जे मिळतं पोहा, चणे हां, आणि दूध. बरं. त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत जे आहे त्यानंतर नाश्ता जो आहे हा किती वाजता मिळतो? 9 वाजता. 9 वाजता मिळतो. त्यानंतर जेवण 12 वाजता. काय काय असतं जेवणामध्ये? वरण भात, भाजी, पोळी, आणखी अंड. अंड पण असतं? बरं. त्यानंतर सायंकाळी पण वरण भात, भाजी, पोळी. 7 वाजता नाश्ता मिळतो का? नाही. 7 वाजता नाश्ता नाही मिळत? बरं, 9 वाजता काय मिळतं? जेवण. आणि रात्री दूध नाही मिळत रात्री. सायंकाळी दूध किती वाजता मिळतं? 6 वाजता.
6 वाजता नाही म्हणताय मी, रात्री म्हणताय. रात्री रात्री नाही मिळत. रात्री दूध नाही मिळत. नाही. दैनंदिन आहारामध्ये जे तुला फळ मिळतं ताई, हे फळ रोज मिळतात का तुला? दिवसभरात 3 फळं मिळतात का? नाही. किती फळं मिळते? एकही नाही मिळत. आठवड्यातून 1 दिवस मिळते का? हा. बरं. तुला जे अंडी किती मिळतात दिवसभरात? एक. एकच अंड. आणि सोबत दूध जे दिलं जातं, दूध किती दिलं जाते? अर्धा ग्लास. अर्धा ग्लास. का बरं तू मोजून, त्याला तर 200 ml आहे म्हटलं नाही का? 200 ml मोजून द्या म्हणून. नाही. जेवढं दिलं तुम्ही घेऊन घेता. हो. रात्रीच्या वेळेला तुम्हाला दूध मिळतं का? हो. रात्री? रात्री 12 नाही वाजताच्या मिळत. दरम्यान. नाही, रात्री नाही मिळालं मला, सकाळी भेटतं. अंडी मिळतात? हो. कधी मिळतात अंडी? दुपारच्या जेवण. दुपारच्या जेवणात मिळते. हो, आज मिळालं होतं ना मला म्हणून. अच्छा, बरं. म्हणजे दुपारच्या जेवणात अंडी मिळते आणि सकाळी नाश्त्यात वगैरे नाही दिल्या जात का? देते ना, दूध देते ना. अंडी किती मिळतात? एकच. अंड मिळतं. हो. बरं, कधी फळं वगैरे मिळतात का? हो, फ्रुट्स मिळतात ना सकाळी नाश्त्याला. नाश्त्याला मिळतात. हा. बरं. सायंकाळी 7 वाजता काय मिळतं? सायंकाळी डाळ भाजी राहते, कधी 7 वाजता. 7 वाजता सायंकाळी नाश्ता मिळतो का? नाही. काय? कालपासून हाऊन मी काहीच नाही देत. सायंकाळी 7 वाजता काहीच नाही मिळत. काहीच नाही. चहा देते. बरं, सायंकाळी फळं मिळते का? नाही. दूध काल सकाळी नाही दिलं पण आता सायंकाळी फळं मिळते का? फळं नाही नाही फळ नाही मिळत. सायंकाळी चहा मिळते फक्त. फळ पाहिलेच नाही मी, 3 दिवस झाले. 3 दिवस झाले फळं नाही पाहिलं. सायंकाळी फळं नाही भेटत. नाही 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 रात्री 9 वाजता काय मिळते? जेवण भेटते. काय मिळतं जेवणात? जेवण भात पोळी भाजी, हां. मग त्याच्यावर काहीच नाही. शेंगदाण्याचा लाडू मिळतो. शेंगदाचा लाडू आम्हाला भेटलाच नाही. तुम्हाला नाही भेटला का? नाही ना, म्हणून. बरं, सायंकाळी अंडी मिळते का? नाही, सायंकाळी नाही भेटत अंडी. सकाळीचे जेवणावर 12 वाजताचं जेवण भेटते, हां. त्याच भेटते अंडी. अंडे किती? एकच मिळते. एकच मिळते. आणि रात्री दूध रात्री दूध भेटते किती वाजता? 9 वाजता. दूध भेटते 9 वाजता. जेवणाच्याच टायमाला दूध देत. दूध रात्री दूध मिळतं म्हणजे 9 वाजता दूध देते. हो, जेवणाच्या वेळ भेटते जे दूध. बरं, रात्री 12 वाजता नाही देत. नाही. सध्या परिस्थिती बघता शासनाच्या चार्टनुसार सकाळी असेल, दुपारी असेल आणि सायंकाळी जे आहे अंडी हे देणं गरजेचं आहे. वास्तविकता 2 अंडी देणं हे प्रामुख्याने गरजेचं असताना इथच्या रुग्णांना जे आहे एकाच अंडीवर समाधान मानावं लागतं. आणि सायंकाळच्या प्रमाणावर जर बघायचं झालं तर कुठल्याच प्रकारची फळं ही पुरवण्यात येत नाही आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात जो अन्न पुरवठा आहे हा याचा दर्जा चांगला असल्याचं बोललं जात आहे, मात्र त्याच्यात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आल्याचं दिसून येतं.